तर मित्रांनो तोंडावर बॅटरी मारे दिसत नाही मी. तर मित्रांनो आपला कॅमेरा बंद पडलाय पाऊस जोरात असल्यामुळे. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललोय मल्लिकार्जुनला. सावर्ड्यात वहाळमध्ये ते मंदिर स्थित आहे. त्या मंदिराचा इतिहास असा आहे की ते खूप ऐतिहासिक आणि पुरातन मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या चारी बाजूनी पाणी आहे. म्हणजे ते मंदिर बांधतानाच तसं बांधलं गेलं आहे की जेणेकरून तिथे बारमाही पाणी राहील आणि तिथे बारमाही पाणी असतं सुद्धा. तर आपण भेट देऊया अशा ऐतिहासिक मंदिराला आणि आपण बघूया तिथला व्ह्यू कसा आहे, मंदिर कसं आहे ते. बघा व्ह्यू, हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगमचे राणे, गीत गाणे झुंद वारे लाला. नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, झिलमिल तारे, गीत गारे झुंज वारे ला 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 ला. हे गाणं खरंच सूट होतं आणि ते पण गणपतीपुळ्याला जातानाच बनवलेलं आहे. म्हणजे ह्याच रस्त्याने तेव्हा ते निघाले होते. फक्त तेव्हाचा रस्ता आणि आताच्या रस्त्यामध्ये खूप फरक आहे. तेव्हाचा रस्ता डांबराचा होता आणि तो 2 वे होता, आता हा 4 वे आहे. पण दृश्य तेव्हाचं पण सेमच होतं, आताचं पण सेमच आहे भाई. कोकण तुम्ही किती पण कोकणाची झाडं वगैरे तोडा, पण कोकणाला एवढीशी सुद्धा इजा पोचली जात नाही कोकणाच्या सौंदर्याला. हाय 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 हाय, कसलं भारी वाटतंय. यो ना बघा, बघू शकता इथं कसे धुकं खालती आले ते. म्हणजे डोंगराला लागले धुकं. त्या टायमिंगला आपण त्या डोंगरावर पोचू तेव्हा वाटेला आयला स्वर्गात आलो ना. वा, क्वालिटी बोलते, क्वालिटी बोलते. कोकण आहे कोकण. हा जो रेनकोट आहे ना, त्याच्यामुळे मानेला जरासं चिमटा बसतोय. तो झाला आहे घट आता मला. गेल्या वर्षी घेतला होता तेव्हा थोडासा तब्येत कमी होती. त्या टायमिंगला मी डिप्रेशनमध्ये चालू होतो. थोडासा डिप्रेशन था भाई, डिप्रेशन. ये ओ पाऊस. तर हे बघा, हा जो रस्ता आहे ना डोंगराच्या मधून, इथे कामत्याची हद्द संपते आणि पुढे सावर्ड्याची हद्द चालू होते. तर हा जो डोंगरामधून रस्ता आहे ना भाई, एक नंबर आहे, एक नंबर. घोडखिंडची आठवण करून देतो थोडा थोडा. घाबरतोय. हे बघा, बघू शकता डोंगर कसे आहेत ते, एकदम क्वालिटी. भाई या कोकणात जर फिरताना एक मरू ते 10-15 किलोमीटरचं का अंतर असं ना, तरी पण तुम्हाला 1.5-2 तास पुरणार नाहीत बोलायला. बोलत जाल ना तर थांबता येणार नाही, एवढं दृश्य भारी आहे इथलं. पण आपल्याला ब्लॉग कमीत कमी 10 मिनटाचा आणि जास्तीत जास्त 25 ते 27 मिनटाचा बनवावा लागतो. पण आपल्याला एवढे व्ह्यूज येत नाहीत की सर्व लोक एवढा मोठा ब्लॉग बघत थांबतील. आपले जे सपोर्टर आहेत, म्हणजे माझे मित्र, रिलेटिव्स असतील, 2-3 मुली माझ्या फ्रेंड आहेत, त्या बघत असतील. तर एवढी मोजकी लोक बघतात. अजून असं व्हायरल होईल, पब्लिक येईल असं कोणी नाही आहे. एवढा अजून आपण पुढे गेलो नाही आहे. सुरुवात आताशी आहे. प्रयत्न करत राहायचे, यश एक दिवस नक्की येणार आहे. त्यामुळे चालत जातोय.
व्हिडिओ बनवायला सुरुवात केली हल्लीच. माईक नव्हता त्यामुळे थोडा जास्त प्रॉब्लेम व्हायचा. त्या वायरचा माईक मी वापरायचो. हाय हाय बाय. पण त्या वायरचा माईक वापरताना आहे ना, ती वायर मध्ये लागत राहायची, ती वायर दिसायची, आवाज एवढा क्लिअर नसायचा, वाऱ्याचा आवाज जास्त यायचा. तर आता जो माईक आपण मागवलेला आहे तो खास Insta360चाच आहे. त्यामुळे जेव्हा आपण बोलायला जातो तेव्हा बाईकचा आवाज किंवा जो नॉईस आहे बॅकग्राऊंडचा तो पूर्णपणे कमी होतो आणि आपला आवाज क्लिस्टर येतो. आणि ज्या टायमिंगला आपण थांबतो तर त्या टायमिंगला मग बाईकचा साऊंड असेल किंवा बाजूबाजूच्या वाऱ्याचा साऊंड असेल तो यायला सुरुवात होते. तर असा फायदा आहे. तर श्रीमान दादाने आपली BMW विकली आहे आणि ती विकण्याचं कारण त्यालाच माहीत. त्यांनी काही सांगितलं नाही, थोडेसे प्रॉब्लेम्स येत होते त्यामुळे ते विकले. आणि भाई आता तो नवीन BMW घेण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे आपली BMW पुन्हा आपल्या फॅमिलीमध्ये लवकरच येणार आहे आणि श्रीमान दादा पुन्हा मचवणार आहेत ना मेरी पॉम्पो. भाई एवढं इमोशनल होत होतो ना मी पण ते म्हणजे सगळे हे बघून, रील्स वगैरे बघून. याला असं वाटत होतं स्वतःचीच गाडी गेली आहे. भाई एखादी मुलगी सोडून जाते ना एखाद्या वहाळवरून, वहाळ फाट्यावरून ना. मोबाईल काढ, मोबाईल काढ, मोबाईल काढ. आई जाऊ दे, दनादन उडवतोय. आज मला जो स्वतः बघतोय तर मला बघून देत नाही पुढे. नेमकं ते मल्लिकार्जुनचं मंदिर कुठे आहे जास्त लोकांना नाही माहिती आहे. आपण बघूया मॅपमध्ये. तर पुन्हा पावसाची सुरुवात आणि आपला कॅमेरा आता पुन्हा स्ट्रगल करणार आहे. तर मित्रा जास्त हे करू नकोस, सोबत राहा, चालू राहा. कारण का आता तेवढी परिस्थिती नाही आहे की परत नवीन कॅमेरा घेता येईल यूट्यूबसाठी. कारण का इन्कम पण काही सुरू नाही आहे, पाहिजे तेवढा पॉझिटिव्ह सपोर्ट पण मिळत नाही आहे. त्यामुळे तू खराब होऊ नको प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे तुला. तू सोबत राहा, फक्त तू सोबत राहा. अरे बापरे, पाठचा तर भिजत असेल यार. रेनकोट नाही आहे त्याच्याकडे आणि माझ्याकडे पण एक्स्ट्रा रेनकोट नव्हता, फक्त पॅन्ट होती. त्याला पॅन्ट देऊन काय करणार, वरनं भिजला तर खालती पण भिजणारच. मी पण भिजत चाललो आहे आता. तर हा वहाळपाटा, इथून जायचं खाली. आई सौशी यांच्यात हायवे आहे की जो गच्छिरोधकनी भरलेला रस्ता आहे तेव्हा जाणं ओबड. हे मोसमची बारिश जोरात सुरू झाली आहे. भावा थांब जरा, थांब. कॅमेऱ्यावर टपाटप पाणी पडत असेल. व्हिडिओ कशा येतात काय जो देव जाणू बाबा. काल वापरला होता पण पाऊस खूप कमी होता त्यामुळे व्हिडिओ दिसत होतं. आता थोडं मला प्रॉब्लेमॅटिक वाटायला लागलं आहे कारण का पाऊस जोरात सुरू झाला आहे. कॅमेरा अजून स्टील चालू आहे म्हणजे भाई पावसात कॅमेरा आपला चालतो. ये बॉय. आय 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 काय लागतंय. वा 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 वा. दे दणका. काम 25 ना मेरी पॉम्पो.
काय झवली बोललो, माती आहे की काय, सगळं पिवळं झालं. मला वाटलं मातीचा रस्ता आहे की काय. भयांच्यात बंद बंद तर पूजेला लावणार आहोत कॅमेरा ठेवून. चाललोय भोलेबाबाच्या दर्शनाला, तर 100% तो खराब होणारच नाही. पण जर झाला तर त्यांची इच्छा असेल म्हणून होईल, एवढा काही विषय नाही आहे. जो होगा देखा जाएगा. फिलहाल तो अपना काम चल रहा है. इच्छा. अरे आतमध्ये पाणी कसं काय आलं भाई. ये देखो, ये बाग. उतर. ए भाई मंदिराकडे पोचलो रे बाबा, पोचलो. तर इथं मुलं पण येत आहेत वाटतं. चप्पल काढावी इथेच. तर बघा मित्रांनो, हे मल्लिकार्जुनचं मंदिर आहे आणि हा बाहेरून असा व्ह्यू आहे इथला. एक नंबर आहे. पहिला आपण जाऊया ह्या साईडला. मंदिरात जाण्याआधी जरा इकडचं बघून घेऊया. त्या साईडला पण एक वेगळं मंदिर आहे, हे भोलेबाबाचं मंदिर. तर अरे ताई भिजली आईच्या गावात, भिजले रे बाबा भिजले. तर जाऊया आता मंदिराकडे. काकी पण इथे झाल्यात. तर मित्रांनो, हा आहे उंचावरनं व्हिडिओ. मंदिराचा व्ह्यू तुम्ही बघू शकताय कसा आहे. उंचावरून तुम्हाला सगळं समजेलच. आपण थोडंसं अजून वरती जाण्याचा प्रयत्न करूया. तर हे बघा, तर असा व्ह्यू आहे. टॉप क्वालिटीचं मंदिर आहे, एक नंबर मंदिर आहे. इतिहास पण खूप खास आहे. मी तुम्हाला थोडक्यात तो सांगण्याचा प्रयत्न करेन. तर बघूया आपण. म्हणजे मंगळवार साप आतमध्ये दिसतो, मंगळवारचा. काहीतरी स्टोरी आहे की साप चावला ना की इथं आणतात, मग त्यातले विष उतरतं बोलतात. असा इतिहास आहे. बाकी तुझं नाव कसं? शुभम सोमा सुरे. ओके, आमचा बिझनेस आहे लाडूचा. लाडूचा बिझनेस असतो का? हा, तिकडे वाळायलाच वाढला तो. म्हणजे आमचा माल सावर्डेपर्यंत जातो. सावर्ड्यापर्यंत असतो का? लाडूचा म्हणजे कसले लाडू? म्हणजे बुंदीचे लाडू कडक, म्हणजे नरम मध्ये. म्हणजे घरातनंच तुम्ही होलसेलवर देताय की कसं काय? गणपतीसाठी मोदकचा नवीन गेल्या वर्षी साठ्या तयार केलेला आहे. मोदकचा. कडक मध्ये. ओके ओके ओके. म्हणजे मोठा आहे का छोटा असतो. म्हणजे आपण गणपती आणतो ना, तरीच आमचं दुकान असतो आहे. ओके. नाव कसं तुमचं ह्याचं? द्यायचं नाही तुमच्या लाडू मंडळ. लाडू मंडळ. ओके, श्री वाघजाई देवी. इथे काय साप असतो म्हणताय ना, मग आता नाही आहे का? मग हा, आता चालू केलंय रे. काय चॅनलचं नाव? करणा ओपी ब्लॉग. अजून ते आपण पहिलेचं मंदिर आहे का? अजून किती मंदिर केली? नाही, माझं हे पहिलेच मंदिर आहे. म्हणजे मी येणार होतो. मी आधी असे हे किल्ले वगैरे फिरतो. म्हणजे आता सुरुवात केली आहे फिरायला. मोठं व्लॉगिंगचा चॅनल आहे आपला. पण आता असं हे जुने वगैरे अशी मंदिर आहेत ना, तिथे आता भेट द्यायचं चालू आहे, प्राचीन मंदिरांना. ए पडशील बाबा. 2-3 वर्ष आले असतील. तिथं वरती पुरे गाव आहे. तिथं स्वामीचा मठ आहे, नवीन झालेला आहे. कुठलं गाव? पुरेगाव. म्हणजे हा घाट चढलात हा. ना, एकदम सरळ जायचं. म्हणजे लेफ्ट साईडला वड आहे स्वामी समर्थ मठ. तिथून आतमध्ये 1-1.5 किलोमीटर आहे. चांगला आहे का? चांगला आहे स्वामी समर्थ. दर गुरुवारी जातो आम्ही. दर गुरुवारच्या मग पुढच्या गुरुवारी येईन परत भेटला. किती वाजता जातोस? आम्ही बघतो आता, म्हणजे होईल तसं. ओके. आम्ही कसं आहे, मला कामातनं संध्याकाळचा टाइम भेटेल तेव्हा आम्ही बाहेर पडतो. हा, मी पण 2-3 वेळा त्या मंदिरात रात्री जाऊन आले आरती व्यक्तीला. रात्रीच्या आरतीला. त्यांचा प्रकट दिन असतो. म्हणजे ते मंदिर बांधील ना, हां, तेव्हा मी आता 15 जूनला झाला. 15 जेव्हा जून असतो. ओके. त्या टायमाला मी नेमका मुंबईला, गेल्यावरती आला ना गेला होतो. आम्ही जातो.
म्हणजे आमच्या महिन्यात 2-3 फेऱ्या होते दर गुरुवारच्या. तिकडे होतात का? हा गाभाऱ्यात पुजारीशिवाय कोणीही प्रवेश करू नये, म्हणजे फक्त आतमध्ये पुजारी जाऊ शकतो. पुजारी म्हणजे कसा असे आपण काय काय करून कशी मस्ती करतात कसे नाही, पण लिंगायचं असतं ना, लिंगात बघा ते दुसऱ्या म्हणतं पाणी बिणी पियत नाहीत. अच्छा. कसे पूजे आतमध्ये. ओके, शुद्ध एकदम. हा शुद्ध. इकडे पण मंदिर आहे का? हे वरती कोणाचं मंदिर आहे? चंडिका देवी. चंडिका देवीचं आहे का? म्हणजे हे पण जुनंच आहे तेव्हापासूनच? हा तेव्हाच बांधलेलं आहे ते मंदिर. इथे पोरात उन्हाळ्यातलं पोरं पोहायला येतात बाहेरला गावातून. पोहायला? हा पोहायला. त्या पाण्याचं पाणी गरम असतं काय? नाही इथे कुठेतरी गरम पाणी आहे ना? गरम पाणी नाही म्हणजे नाईची बीच सोडलीच ना, हा. खाली एक गरम पाण्याची 30 फुटावर 30-25 फुट गरम पाण्याची बोरिंग लागले. हा हा. आणि इथं बोरिंग लागली ना, साईडला हात घालून विहीर लागले पाण्याची. नाही कडक रे. हे सगळे फॅमिली वाले आहेत का तुझे? हा फॅमिली म्हणजे हा 2 आल्यात ना. हा. त्या साईडची मोठी उंच आहे ना, हा. ती माझी बहीण. हा. आणि ही फ्रेंड आहे. आणि ही माझ्या मावश्या दोन्ही पण. आणि मस्त म्हणजे इथं उडी घातली ना, ते पुरा राऊंड बसतो आमचं. मस्त ना. लाईट गेली हो. आणि पिंड आहे खाली पाण्यात. कोण आहे? पिंड कुठे दिसते का ती? हो इथं पिंड आहे शंकराची. अरे चुकून पाय बी लागायचं. असला ना हा, ती ती दिसते. एकदम पाणी समान असलं की आहे तिथं पिंड आहे. हा. बाकी काय नाही, पिंड काय नाही. काय पाय दिसतात ना, चुकून झालं ना तर काय होत नाही. पण इकडं काय नाही, पिंड इथे तेवढीच आहे खाली पाण्यात, बाकी दुसरं काय नाही. हे तुम्हाला माहिती आहे, आमच्या कोण नवीन आला की प्रॉब्लेमच आहे. नाही तसं काय नाही होत एवढं. काय नाही ना असं? एवढं काय नाही. हे पाणी पाऊस पडून खजूर बारमाही असतं ना पाणी? बारमाही असतं ना? उन्हाळ्याचं येऊन आंघोळ करून जावा. यायला पाहिजे उन्हाळ्यात पण. चांगले असते आंघोळ करून. हा चल, त्या मंदिर आलो मित्रा तिकडून ना. काय छत्री घे, चल. रेनकोट नाही. फिरणार आहे आजूबाजूला. माझी छत्री कुठं? एकच छत्री आहे मला. तिथं मंदिरात सोडा नाही फिर. आडव्यामध्ये व्हिडिओ करा, आपल्याला ह्याच्यात टाकते तिला अशा. तर मित्रांनो, आमचा मित्र मिस्टर दादा लाजताय का तुम्ही पण? काय बोलतात काय? आला मला भिजवली या साईडनी. साप चावलं की इथे यायचं. साप चावला की तुला, म्हणजे तू बघितलंच वाटतं युट्यूबला सगळे. तर मित्रांनो हे बघा, इथे गार्डन वगैरे छोटे छोटे केले त्यांनी. क्वालिटी गार्डन आहेत एकदम. आणि ह्याला हे कुठली झाड आहे रे? गुलमोहर. आईच्या गावात काय आहे काय माहिती. हात लाव. कोणाला हात लाव? हे वेगळेच आहेत झाड. हात लावून सगळं. माझा खांदा भिजवलास रे बाबा तू. एक नंबर आहे मंदिर. यात जुनं आहे पण एवढं कडक ठेवलंय ना यांनी. काय केलंस? पाय घातलास? मग निघालास? उतरतोयस? मार उद्या फेरी मार. उतर. काय त्याची व्हिडिओ कर. तो पाण्यात उतरलाय तो. आईसा सूर मारला. तर खास करून आपण हे मंदिर बघण्यासाठी आलो होतो. आणि तुम्हाला पण समजलं असेल किती भारी मंदिर आहे ते. आणि इथे भक्तजनांची एवढी गर्दी का असते तर हे बघा, तुम्ही बघू शकता मंदिर बघा. चारी साईडने पूर्ण पाणी आहे. आणि असं तो मुलगा आहे तो सांगते की इथे शिवलिंग आहे. आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे आणि माझ्या मित्राच्या म्हणण्याप्रमाणे जर एखादा साप वगैरे चावला तर इथे आणून त्या सापाचं विष उतरवलं जातं असं म्हणतात.
ऐतिहासिक आहे, काही गोष्टी असू शकतात. आणि इथला जो गुरव आहे म्हणजे जो पुजारी आहे तो दुसऱ्या कोणाकडे घरी गेला त्याच्याकडचं पाणी अन्न काही या गोष्टींचं सेवन करत नाही कोणाकडनं. तो आपल्या घरी जेव्हा असतो तेव्हा सर्वांचं सेवन करतो. अरे अव काकीवर उतरत आहेत. सावकाश उतरा, सावकाश उतरा. अबे अबे उतरतात बघ. ये इकडे मला घ्यायला. कुठं खालती असं जाऊया. ये मला घे. ए तू भिजलायस, मी नाही भिजलोय. जरा वर ये. कॅमेरा भिजल, बाकी काही नाही. कॅमेरा नाही, सॉरी माईक भिजल. तू कुठे लावलाय? हा बघ इथंच आहे, शर्टाच्या इथं आहे. कुठं सोडू यांना आता गाडीवरून? आम्हाला सोडा गाडीवरून. कसं सोडणार? सर्व उतरतात वाटते. ए इकडे खोल आहे. अच्छा गणपती विसर्जन होतं का इकडे? हा बघ नुसता उड्या मारतोय. ढकलू काय तुला? टाकू तुला? जातोयस? काय जातोय? जा भिजणार असेल जा. आम्हाला बाबा पोहता नाही येत. जा जातोय. घरात जायचंय ना परत. अरे काय बुडणार नाहीस, मी काढीन तुला. घाबरतो. असं दे. मला भिजवू नको. परत येऊ, परत येऊ. वाईट एनर्जी निघून जाते का? अरे इथेच भारी आहे भरपूर. जातोयस? नाही नंतर येईन मी परत. घाबरतोय तो. ए मार रे. 6:30 झाले. तो पण एकटाच आहे. जास्त असते तर गोल फिरला असता आता. आहे ना रे? एकटा आहेस म्हणून इथेच पोहतोय. नाही तर गेला असंच पुढे. सावकाश जा. गाडी एकच आहे, सोडला असतं नाही तर. तर चल देवा येतो आता. आज्ञा असू दे आणि तुझी कृपादृष्टी कायम सर्व भक्तजनांच्या आणि या मंदिराच्या पाठीशी असू दे. येतो देवा. तर मित्रांनो मंदिरात आल्यावर खूप प्रसन्न वाटलं. तो मित्र भेटला म्हणजे देवासारखाच होता. तो पण आला होता. त्या काकूने आम्हाला मगाशी रस्ता सांगितला. त्यानंतर तो इथं आला, तो इथे भेटला, इथली माहिती दिली त्याने. सर्व असं एक्सपेक्टेड होतं आणि चांगल्या गोष्टी ऐकायला भेटल्या, शिकायला भेटल्या. तर चला मी आता निघतो. काळजी घ्या. प्रणिपात. तर चल देवा काळजी घे. येतो आम्ही. हे